पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 4 वर्षांच्या एका निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना 1 मे रोजी घडली। या प्रकरणातील नराधम आरोपीला पुणे न्यायालयानं 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून आरोपीला अटक केली। त्यानंतर त्याला विशेष न्यायाधीश MG चव्हाण यांच्या समोर हजर करण्यात आलं। सुनावणी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला। जेव्हा न्यायाधीशांनी आरोपीला विचारले की तुझी काही तक्रार आहे का, तेव्हा या नराधमाने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठत आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला। किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात उगाच गोवण्यात आले आहे असा बनाव त्याने भर न्यायालयात रचला। मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि या कृत्याचे क्रूर स्वरूप पाहून न्यायाधीशांनी त्याचा हा दावा फोल ठरवला। या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली। त्यांनी मांडलेले मुद्दे तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की आरोपीने चिमुकल्या मुलीवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला आहे। या कृत्याची व्याप्ती तपासण्यासाठी आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण आणि त्याची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी सक्षमता चाचणी करणे अनिवार्य आहे। आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी कोर्टासमोर सादर केली, पण त्याच आरोपी कांबळेच्या मागील काही गुन्ह्याची माहितीच नव्हती। आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्याने कोर्ट पोलिसांवर नाराज झालं आणि त्यांनी झापलं। कोर्टाने पोलिसांना 15 मिनिटांचा वेळ दिला। या 15 मिनिटात पोलिसांनी तातडीने रिमांडची कॉपी बदलली आणि कोर्टात वेळेवर सादर केली। त्यानंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कस्टडी सुनावली आहे। 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता पोलीस चार्जशीट कधी सादर करणार असा सवाल विचारला जातोय। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शनिवारी पुण्यात प्रचंड जनक्षोभ पाहायला मिळाला। चिमुकलीला न्याय मिळावा आणि नराधम आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले। आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी वडगाव ते नवले पुलादरम्यान सुमारे 4 तास रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी अत्यंत काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले। आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या पीडित मुलीच्या आईवडिलांनी रुग्णवाहिकेसमोरच ठिय्या मांडून न्यायासाठी हंबरडा फोडला। त्यांच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। या आंदोलनामुळे पश्चिम बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये खून कलम 103, बलात्कार कलम 64 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेत। सदर आरोपीने 1998 मध्ये विनयभंगाचा गुन्हा केला होता। त्यानंतर 2015 मध्ये त्याच्यावर पोस्को आणि विनयभंग गुन्हा दाखल झाला होता, पण 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती। आरोपीची मानसिकताच अशी आहे असंही गिल यांनी यावेळी स्पष्ट केलं। 65 वर्षाचा आरोपी मजूर म्हणून काम करत होता असंही पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांनी सांगितलं होतं। अशातच आता पोलीस लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची तयारी करत आहेत। केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न चालू असून आमची विशेष टीम त्याचा तपास करत आहे असंही त्यांनी सांगितलं। नसरापूरमधील या घटनेने महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून द्यावी अशी मागणी संपूर्ण समाजातून होत आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून 7 मे पर्यंत होणाऱ्या चौकशीतून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।